वेदांत केलं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात वेदांत खूप वर्णन केलं. वेद अनंत बोलिला विठोबाची शरण जावे चौवेदी जाण काही शास्त्री कारण वेदशास्त्र प्रमाण श्रुतीची वचन वेदानं एवढं बोलला पण शेवटी गप्प बसला. तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध आरोप आहे बघा. महाराज उद्या बघूया. शहाणपणे वेद मुका गोपिकाच्या ताकदी एवढं बोललेला वेद एक दिवशी गप्प बसला. वेदाला विचारलं तुम्ही एवढं देवाच्या बाबतीत बोलताना आज गप्प का बसला? तर तो म्हणला आता मला बोलायचं काही कळत झालं म्हणून मी गप्प बसलो. आता मी मुका झालो. महाराज बोलतात ये तर वेदमुखी झाले मन पवन पांगोळे राती विन मावळले रवी शशी वेद. आणि त्याचा दुसरा एक अर्थ असा होतो की जी शहाणी माणसं असतात ते आधीच बोलत नसतात. तसं वेद शहाणा आहे म्हणून बोलत नाही. जेवढं बोलायचं तेवढंच बोलतो. कामापेक्षा अधिक बोलत नाही. म्हणून वेदानं नियम सांगितले. वेदानं रीत सांगितली. वेदानं देवाचा स्वभाव सांगितला. वेदानं देवाचं स्वरूप सांगितलं. वेदानं देवाचं आगम निगम स्थान वर्णन केलं वेदानं. पण त्याच्यापेक्षा अधिक तो बोलला नाही. गप्प बसला. वेदाला विचारलं पुढे बोला की वेद जाणू गेला पुढे मौनावला. गप्प बसला. का गप्प बसला? तर वेदाला सगळं माहिती होतं. ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि वेदानं हे जाणलं की आता आपण गप्प बसणं बरं. म्हणून शहाणी माणसं आवश्यकतेपेक्षा जास्त बोलत नाही. बोलावा विठ्ठल भावा विठ्ठल करावा विठ्ठल एवढंच बोलावं आणि बोलू नये वेद सांगतो. आणि म्हणून